घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घटिवत क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणून. काय केलं इथे काय? गप बसा, बोलायचं बंद करा. ज्याला बोलायचं ते थोडा वेळ बाहेर जाऊन बोलून या. जा बाहेर कुणालाच बोलायचं असलं तर. बस खाली, खाली बस. गणित घे किशी गप घ्या. बघा गणित, एका आयताकृती, हे आजच्या दिवस घेऊ याची गणित, उद्या परत ते घन वगैरे घेता येईल. एका आयताकृती जागेची, एका आयताकृती जागेची लांबी, एका आयताकृती जागेची लांबी 80 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. एका आयताकृती जागेची लांबी 80 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. जागेच्या कडेने काटेरी तारेचे, जागेच्या कडेने काटेरी तारेचे 5 फेरे लावण्यासाठी दर मीटरला 12 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? दर मीटरला 12 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? काय म्हणतो? पाणी का त्याच्यात? दर चला बघा काय आलं उत्तर म्हणला. चला लक्ष दे. काय बघा, एक आयताकृती जागा आहे. एक आयताकृती जागा आहे. ही अशी आयताकृती जागा 80 मीटर लांब आहे, 30 मीटर रुंद आहे. 80 मीटर लांब आहे, 30 मीटर रुंद आहे. आणि ह्याच्या कडेने तारेचे फेरे टाकायचे, कडेने तार लावायची म्हणल्यावर आयताची काय काढावी लागेल? काय परिमिती. बघा आयताची परिमिती काय सूत्र आहे सांगा? आयताच्या परिमितीचं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बघा किती आलं? 2 कंसात 80 अधिक 30 म्हणजे किती झालं? 110 दुने 220 मीटर परिमिती.
एक वेढा टाकायचा असेल, तारेचा जर एक वेढा टाकायचा असेल तर किती मीटर तार लागते? 220 मीटर. पण आपल्याला त्या जागेभोवती किती फेरे टाकायचे? 5. 5 फेऱ्यांसाठी 5 फेऱ्यांसाठी लागणारी तार, 5 फेऱ्यांसाठी किती तार लागते बघा? 220 गुणिले 5, 22 पंचे 110. किती तार लागेल? 1100 मीटर एवढी तार लागेल. 5 फेऱ्यांसाठी किती तार लागेल? 1100 मीटर. मग येणारा खर्च बघा, खर्च किती येईल? 1100 मीटर तार आणि प्रत्येक मीटरला किती? 12 रुपये. हा, किती उत्तर येईल बघा? हे 2 शून्याला 2 शून्य, 12 1 12, 12 आणि 1 13. किती? 13,200 रुपये. 13,200 रुपये एवढा खर्च येईल. समजतंय ना? हे सोपं आहे सगळ्याला. बघा, तार कडेने, आयताकृती जागेच्या कडेने तार लावायची आहे. कडेने लावायची म्हणल्यावर परिमिती काढावी लागेल. परिमिती 220 मीटर. म्हणजे तारेचा एक फेरा जर टाकला कडेने तर त्याला तार लागेल 220 मीटर. 5 वेढे टाकले तारेचे तर किती तार लागणार? 1100 मीटर. प्रत्येक मीटरला किती रुपये खर्च आहे? 12 रुपये. तर 1100 मीटरला किती खर्च येईल? 13,200. घ्या पुढचं गणित. एका वर्तुळाची त्रिज्या, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? तू काय लिहिलं नाही रे काहीच? नवीन आलाय का आज? वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न आहे. अरे बघा, चला, काय किती जणांचं उत्तर कुणाचं झालं नाही का? हा, बरोबर आहे. समजा, लक्ष दे रे, समजा एक वर्तुळ काढलं, एक लक्ष दे. या वर्तुळाची त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर. या वर्तुळाची त्रिज्या किती? 10 सेंटीमीटर. मला सांगा, एक वर्तुळ काढलं, दुसरं एक वर्तुळ काढलं. आता ह्या वर्तुळाची त्रिज्या 10 10% वाढवा. 10% किती होतात रे? 10 सेंटीमीटरचे 10% किती होतात? 1 होतात. 10 सेंटीमीटरचे 10% किती होतात? 1 होतात. म्हणजे एक वर्तुळ काढलंय ते 10 सेंटीमीटरचे आणि दुसरं वर्तुळ काढलं त्याची त्रिज्या 10% वाढवायची.
म्हणजे हे वर्तुळ कितीचं काढायचंय, कितीचं, 11चं. हे 11 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. काय काढलं हे, 11 सेंटीमीटर. वाढली का नाही त्रिज्या मला सांगा, 10% त्रिज्या वाढली का नाही? नीट लक्ष द्या अजून एकदा. हे वर्तुळ आहे 10 सेंटीमीटर लांबीच. हे वर्तुळाची त्रिज्या किती, 10 सेंटीमीटर. आणि त्रिज्या 10% वाढवली. 10% वाढवली म्हणजे 10ची किती झाली, 11. 10चे 10% 1 होतात. 10 आणि 1 किती, 11. एक वर्तुळ काढलं 10 सेंटीमीटर त्रिज्येचं, दुसरं वर्तुळ काढलं 11 सेंटीमीटर त्रिज्येचं. म्हणजे त्रिज्या 10% वाढवली. मग आता क्षेत्रफळात किती वाढ होईल बघा. आता जर तुमची त्रिज्या 10 सेंटीमीटर असेल, त्रिज्या जर 10 सेंटीमीटर असेल, तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होणार सांगा मला. त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होणार. अरे मूर्खांनो, त्रिज्या 10 असल्यावर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होणार, पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. 10चा वर्ग किती, 100. एवढं होणार का नाही क्षेत्रफळ. काय क्षेत्रफळाचं सूत्र काय वर्तुळाच्या, पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. हे का नाही, 10 सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या आहे. क्षेत्रफळ किती होणार, पाय गुणिले 100. आणि समजा जर वर्तुळाची त्रिज्या 11 सेंटीमीटर आहे, हे झालं ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं पाय गुणिले 100. आता ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होणार मला सांगा, 11 सेंटीमीटर. पाय गुणिले किती, 121. हे पायला पाय गेलं. 100चं किती झालं, 121. म्हणजे किती टक्क्यांची वाढ झाली, 21% वाढ होते. 21%. 100चं 121 होतं, म्हणजे किती टक्क्यांची वाढ होते, 21%. समजून घेऊन लिहा. हे गणित काय विचारलंय ते बघा. वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. हेच गणित असं हे वर्तुळाच्या बाबतीत विचारले. अजून कशाच्या बाबतीत विचारता येईल, घ्या बर, घ्या पुढचं. हे लिहिलं का, अरे लिहिलं का हे. चौरसाची बाजू, तुला काहीच कळ नाही का. काय माझं तुझं तर कधी जुळायचं रे बाळा. कुठला आहे तू, बीड, कड्याचा आहे, आष्टी, सुरेश धस. बर, असू द्या असू द्या, हळूहळू कळल. तरडे सरचं लेक्चर आपलं मिठी लावून करीत जा. म्हणजे मेळ लागेल तुला ती संख्या फिंक्या. आता तू म्हणशील ही काय जीवाला कार आहे त्याच्या. तू तालमीत ना आल्याला दिसतोय, नाही ना. चला असू दे, घ्या. चौरसाची बाजू, चौरसाची बाजू 50% वाढवली. चौरसाची बाजू 50% वाढवली
तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? अरे आता केलं तसं सगळेजण करा ना. चौरसाची बाजू 50% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? हं? चला काय तुम्ही आता हे वर्तुळाचं दिलं होतं तसंच चौरसाचं काय अवघड आहे? लक्ष दे. समजा चौरस काढला एक हा चौरस आहे, हा चौरस आहे आणि ह्या चौरसाची बाजू आहे 10 सेंटीमीटर. सगळेजण व्यवस्थित लक्ष दे. चौरसाची बाजू आहे 10 सेंटीमीटर. चौरसाची बाजू किती? 10 सेंटीमीटर. मला सांगा बाजू 50% वाढवायची. 10 चे 50% किती होतात? 5 होतात. 10 चे 50% किती होतात? 5 होतात. मग बाजू किती सेंटीमीटरने वाढवायची? 5 ने. 10 चे 50% किती होतात? 5. 50% म्हणजे काय? निम्मे. हे की नाही? 50% काम झालं आपण म्हणतो निम्म काम झालं. 50%. 10 चे 50% 5 आणि बाजू 50%नी वाढवायची. चौरसाची बाजू कितीने वाढवायची? 5 ने वाढवायची. मग 10ची बाजू किती होणार? अरे किती? दुसरं चौरस काढला. 15 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस काढला. या चौरसाची बाजू आहे 15 सेंटीमीटर. या चौरसाची बाजू किती? 15 सेंटीमीटर. तर आता ह्याचं क्षेत्रफळ आणि ह्याचं क्षेत्रफळ, ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न आहे. आता बघा दोन चौरस काढले आपण. बाजू 10 असलेला चौरस काढला. बाजू जर 10 असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती होणार? ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? किती? 100. बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. बाजू 10 असेल तर क्षेत्रफळ किती असणार? 100 सेंटीमीटर. आणि बाजू जर 15 असेल, बाजू 50% वाढवली, बाजू 50% वाढवली आणि 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येतं मग? अरे 15 सेंटीमीटर बाजू 225. मग बघा बाजू 50% वाढली. बाजू किती टक्क्यांनी वाढली? 50. पण क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढलं? किती? 125% वाढेल. लिहून घ्या हे व्यवस्थित समजून. हे येतंय गणित बऱ्याच वेळा सारखं सतत.
आयु पाय दुखतोय रे. घ्या पुढचं गणित लिहिलं का हे? एका चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ, नीट लिहून घ्या हे. एका चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ 25 हेक्टर आहे. 25 हेक्टर आहे. त्याच्या कडेने बांधावरून एक फेरी पूर्ण करण्यासाठी ताशी 5 किलोमीटर वेगाने किती वेळ लागेल? एक फिरी मारायला 10 तास. शेतकरी लागा सागवण कसं लागेल की त्याला. तुम्ही अगोदर मला एक गोष्ट सांगा. हे हेक्टर मध्ये माप दिलंय क्षेत्रफळ. आता हे शेत आहे असं मोठलट शेत आहे. आणि ह्या शेताचं क्षेत्रफळ आहे 25 हेक्टर. कळतंय तुम्हाला? 25 हेक्टर. एका हेक्टर मध्ये किती एकर असतात? 2.5 एकर. म्हणजे मोठं शेत आहे. 62 एकर जमीन आहे का नाही? प्लॉट, चौरसाकृती शेत आहे असं. आणि त्या शेताच्या कडेने हा बांध आहे शेताचा. आणि ह्या बांधावरून फेरी मारायची. त्या बांधावरून काय करायचंय? फेरी मारायची. बांधावरून फेरी मारायची म्हणजे त्या शेताची काय काढावी लागेल? अरे काय काढावं लागेल? परिमिती. परिमिती काढायला काय माहित पाहिजे? बाजू. तुम्हाला क्षेत्रफळ माहिती, क्षेत्रफळावरून बाजू काढा. पण तुम्हाला बऱ्याच जणाला हेच माहित नसेल की 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर असतात. किती? 10,000. काहीच अडचण नाही, करा. ह्याच्यावरून काढा बाजू. 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. 25 हेक्टर म्हणजे 25,000 चौरस मीटर. क्षेत्रफळ माहिती, त्याच्यावरून बाजू काढा. बाजू माहीत झाल्यावर परिमिती काढा. आणि परिमिती माहीत झाल्यावर वेळ काढा. वेळचं सूत्र माहिती तुम्हाला, अंतर भागिले वेग. काहीच नाही अवघड.
नवीन मुलं बरीच आहेत का ह्यात? किती तरी नवीन मुलं जरा ह्या 8-15 दिवसात आलेली? अलग अलग सगळा वर्गच आहे नावा का काय? कोण झोपलंय ती? काय झालं? काय म्हणते? तरडेसरचा गावकरी का? बर. ए चला, काय आलं उत्तर सांगा लवकर. काय रे तुम्ही मोकळ्या मनाने गणित सोडवले, निम्या वर्गाने उत्तर दिले, असं होऊ द्या कधीतरी. मी उद्यापासून सुपी सुपी गणित घेतो आपली, उगा आपलं काय तर सोपं सोपं. हा हो हा. चल लक्ष दे. आता 1 हेक्टर हे माहिती तुम्हाला. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? आपण आपण क्षेत्रफळ कसं काढतो? शेताचं क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये काढतो हे नाही. आपल्याला हेक्टरचं रूपांतर चौरस मीटर मध्ये करावं लागेल. बघा मग 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. 10,000 चौरस मीटर. मग आपलं शेत किती? 25 हेक्टर. 25 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर झाले? अरे किती? 25,000. 25 हेक्टर म्हणजे किती? 2.5 लाख झालं का? 2.5 लाख. हे 2.5 लाख चौरस मीटर. 25 हेक्टर म्हणजे किती? 2.5 लाख चौरस मीटर. बरोबर. आता लक्ष द्या. आपल्याला क्षेत्रफळ माहित झालं. क्षेत्रफळ माहित झालं. क्षेत्रफळावरून काय काढता येईल आपल्याला? अरे काय काढता येईल? बाजू. हे की नाही? बघा 25,000 हे काय बरोबर 2.5 लाख बरोबर बाजूचा वर्ग. दोन्ही बाजूचं काय काढावं लागेल? वर्गमूळ. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. किती येते बाजू? मग सांगा मला बाजू किती? किती? 500 मीटर. त्या शेताची बाजू, एक बाजू किती मीटर आहे? 500 मीटर. एक बाजू जर 500 मीटर आहे तर शेताची परिमिती किती झाली? अरे किती? हा 2,000 मीटर. परिमिती. परिमिती चौरसाची कशी काढतो आपण? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू ही झाली परिमिती. 2,000 मीटर. मला सांगा 2,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? आ 2 किलोमीटर. 2,000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर. ही काय झाली? शेताची काय झाली? परिमिती. बाजू किती? 500. परिमिती किती? 2,000 मीटर. 2,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 2 किलोमीटर. आता 2 किलोमीटर अंतर चालायचंय. वेळ किती लागेल? वेळ किती लागेल? बघा वेळेचं सूत्र काय असतं? अंतर भागिले वेग. किती अंतर आहे? किती किलोमीटर? 2. आणि त्या माणसाचा वेग किती? 5 किलोमीटर प्रति तास. बघा अंतर पण किलोमीटर मध्ये, वेळ सुद्धा किलोमीटर प्रति तासात. काही गरज नाही. किती वेळ लागेल? 2/5 तास. पण 2/5 तास हे तुम्हाला असं पर्यायात नसेल, मिनिटांमध्ये असेल. किती मिनिट लागतात? तासाचं रूपांतर मिनिटात करायचं असेल, कशाने गुणायचं? 60 ने गुणायचं. 2/5 गुणिले 60. 12×5 = 60. 12×2 = 24 मिनिट एवढा वेळ लागेल. त्या शेताच्या बांधावरून
एक फेरी मारायला 24 मिनिट एवढा वेळ लागेल. या पुढचं गणित लिहिलं का हे? समजलंय का रे हे? किती जणाला समजलं नाही हात वर करा. यार बिंदास घ्यायचं नाही. सगळ्या वर्गाने केला गड्या. तुला नाही का समजलं? तुला 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 नाही का समजलं? नाही ती निळा शर्ट. तू म्हणतोय बाडकाव सांग की त्याचं कशाला. चला लक्ष दे. हे मुद्दाम होऊन बघा बऱ्याच ह्याच्यात कन्सेप्ट क्लिअर होत आहेत तुमच्या, म्हणून हे गणित मुद्दाम घेतलं. हे ह्या वर्षी आलेलं वगैरे काय नाही, पूर्वी कधीतरी आलेलं. एक हे असं गणित आहे, नीट लक्ष दे. असं गणित आहे की एक शेत आहे, सगळेजण नीट लक्ष दे. एक शेत आहे आणि त्या शेताचं क्षेत्रफळ आहे 25 हेक्टर. 25 हेक्टर कळतंय तुम्हाला? हेक्टर माहिती, एका हेक्टर मध्ये 2.5 एकर असतात. असं 25 हेक्टर शेत आहे. पण ते शेत आहे चौरसाकृती. चौरसाकृती प्लॉट आहे तो, चौरसाकृती शेत आहे. आणि त्या शेताचा हा जो बांध आहे, ह्या बांधावरून एक फेरी मारायची आहे. ह्या बांधावरून एक अशी फेरी मारायची आहे. त्या फेरी मारणाऱ्या माणसाचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. तो तासाला किती किलोमीटर जातो? 5 किलोमीटर. तर त्याला हे अख्खी ह्या शेताला फेरी मारायला किती वेळ लागेल असं ते गणित आहे. मग आपल्याला काय माहिती? शेताचं क्षेत्रफळ माहिती. क्षेत्रफळावरून काय काढावं लागेल? परिमिती काढावी लागेल. परिमिती काढायला बाजू माहित पाहिजे. आणि क्षेत्रफळ माहित असल्यावर बाजू माहित होणं काहीच अवघड नाही. बघा, त्या शेताचं क्षेत्रफळ आहे 2.5 लाख चौरस मीटर. त्या शेताचं क्षेत्रफळ आहे 2.5 लाख चौरस मीटर, बरोबर? 2,50,000 चौरस मीटर. आता चौरस मीटर मध्ये तुम्हाला क्षेत्रफळ माहिती, बाजू काढायचं काहीच अवघड नाही. शेताचं क्षेत्रफळ कसं काढणार? बाजूचा वर्ग. पण क्षेत्रफळ माहिती, बाजू काढा. दोन्ही बाजूचं वर्गमूळ, बाजूचं वर्गमूळ बाजू 2.5 लाख, 25चं वर्गमूळ किती? 5. इथं 4 शून्य आहेत. वर्गमूळ काढल्यावर किती शून्य येतील? निम्मे, 2 शून्य. म्हणजे त्या शेताची बाजू 500 मीटर आहे.
त्या शेताची बाजू किती 500. 500 मीटर, 500, 1000, 1500, 2000. परिमिती किती झाली? 500 गुणिले 4. किती झाली परिमिती? 2000 मीटर. 2000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 2 किलोमीटर. हे 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर. आता आपल्याला अंतर माहित झालं. अंतर माहिती. 2 किलोमीटर अंतर चालायचंय. किती चालायचंय? 2 किलोमीटर. अंतर माहिती, वेग पण माहिती. ताशी वेग आहे 5चा. मग अंतर माहिती, वेग माहिती म्हणल्यावर वेळ काढायचा अवघड आहे का? वेळ म्हणजे कसं काढतो आपण? अंतर भागिले वेग. किती अंतर? 2 किलोमीटर. वेग किती? 5 किलोमीटर प्रति तास. वेग किती? 5 किलोमीटर प्रति तास. आता हे झालं तासात. पण जर आपल्याला मिनिटात करायचं असेल, तासाचं मिनिटात रूपांतर करायचंय, कशाने गुणा? 60 ने गुणा. 60 ला 5 ने भाग लावला, 12चा गेला. 12 दुने 24 मिनिट. 2/5 तास म्हणजे किती मिनिट? 24 मिनिटात त्या शेताला एक फेरी मारून पूर्ण होईल. कळाले आता? अरे कळाले का नाही कळाले? नक्की घ्या पुढचं घे. एका वर्तुळाची त्रिज्या, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. 21 सेंटीमीटर आहे. त्याच्या परिघाच्या बरोबर, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे. त्याच्या परिघाच्या बरोबर परिमिती असलेला समभुज त्रिकोण आहे. तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल? त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल? काय त्याचे अवघड झालं. काय हो देवा. करा सगळेजण. ए अरे काय आलं उत्तर? गणित वाचलं ना नीट? कळालं सगळ्याला? नाही
तुझ्या थोबाडीत देऊ का? वाचायला येत नाही का तुला? वाच परत. अरे एक वर्तुळ आहे, लक्ष द्या. एक हा बरोबर. एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या 21 सेंटीमीटर. एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या 21 सेंटीमीटर. आणि त्या वर्तुळाचा जेवढा परिघ आहे, त्या वर्तुळाचा जितका परिघ आहे, त्या परिघा इतकंच परिमिती असलेला एक समभुज त्रिकोण आहे. त्या परिघा इतकीच परिमिती असलेला समभुज चौकोन आहे. हे आता 2024 ला यंदा आलेलं गणित आहे. तर त्या समभुज त्रिकोणाची एक बाजू किती लांबीची असेल असा प्रश्न आहे. हम्म हम्म सगळं पडायचं ह्याच्यात. हा चला बघा, लक्ष दे. एक अरे एक वर्तुळ आहे, एक वर्तुळ आहे बघा. आणि त्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. आणि ह्या वर्तुळाचा जितका परिघ आहे, या वर्तुळाचा जितक्या लांबीचा परिघ आहे, तितकीच परिमिती असलेला एक समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. ह्या बाजूची जेवढी लांबी तेवढीच या बाजूची लांबी. मग फक्त काय काढायचंय आता तुम्हाला? ह्या वर्तुळाचा काय माहित पाहिजे? काय माहित पाहिजे? परिघ माहित पाहिजे. काढा मग परिघ बरोबर. काय सूत्र असतं? 2πr. बघा मग किती परिघ म्हणला का? काढायचा आहे. त्रिज्या माहिती 2 × 22/7. किती त्रिज्या? 21. बघा 7 त्रिक 21, 22 दुने 44, त्रिक 132. बरोबर ना? 132 सेंटीमीटर हा काय झाला? वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ किती? 132 सेंटीमीटर. आणि तेवढीच काय ह्या समभुज त्रिकोणाची काय आहे तेवढी? अरे ह्याचा परिघ आणि ह्याची परिमिती सारखी का वेगळी? हा मग बघा, समभुज त्रिकोणाची परिमिती कशी काढायची? समभुज त्रिकोणाची परिमिती कशी काढायची? 3 × बाजू. प्रत्येक बाजू समान असते, एकरूप असते. 3 × बाजू. काय? समभुज त्रिकोणाची परिमिती 132. 3 × बाजू. मग त्या त्रिकोणाची एक बाजू किती असेल? अरे किती? 44 सेंटीमीटर असेल. त्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू असेल 44 सेंटीमीटर.
हे गणित छत्रपती संभाजीनगरला आलेलं आहे यंदा. या वर्षी संभाजीनगरला आलेलं आहे. एका काल दिलं होतं हे गणित, म्हणून एक असंच आलेलं यंदा 24 ला आलेलं गणित गोंदियाला. बघा, एका कारच्या, काल झालती मी बरीच गणित दिली होती असली. एका कारच्या चाकाची त्रिज्या, एका कारच्या चाकाची त्रिज्या 1 फूट आहे. 1 फूट आहे. 7 चक्कर मध्ये, आता हे चक्कर कसला शब्द वापरलाय, असू दे, फेरे, कळतंय की तुम्हाला. 7 चक्कर, 7 चक्कर मध्ये ते चाक किती अंतर कापेल? 7 चक्कर मध्ये ती कार किती अंतर कापेल? अरे इतका वेळ का? अरे जखमाऱ्यांनो, काल हे दिलं नव्हतं का? किती गणित झाली ह्याची? चाक एका फेऱ्यात कशा इतका अंतर पूर्ण करतं? परिघा इतकं. मग काढा ना परिघ. चाक एका फेरीत, बघा, चाक एका चक्कर मध्ये, इथला शब्द आहे त्यांचा चक्कर. चाक एका चक्कर मध्ये त्याच्या परिघा इतके, हे सगळं लिहून दिलेलं आहे, परिघा इतके अंतर पूर्ण करते. बघा, मग काढा परीघ चाकाचा. परीघ कसा काढायचा? 2 गुणिले पाय गुणिले त्रिज्या. काय? 2 गुणिले 22/7. आणि त्रिज्या किती? 1 फूट. त्रिज्या आहे 1 फूट. काय झालं मग हे? 44/7 एवढा परीघ झाला. त्या चाकाचा परीघ किती झाला? 44/7 फूट. एवढा 44/7 फूट एवढा त्याचा परीघ झाला. मग आपल्याला काय काढायचंय? किती अंतर पूर्ण करील? अंतर काढायचंय. एका फेरीत 44/7. एका फेरीत ती 44/7 फूट. एका फेरीत 44/7 फूट अंतर ते चाक पूर्ण करत. तर 7 फेऱ्यात ते किती अंतर पूर्ण करील? किती अंतर? 44 फूट अंतर पूर्ण करील. त्याने जर 7 फेऱ्या मारल्या तर ते चाक 44 फूट. काय करायचंय आपल्याला? फुटातच राहू द्यायचं, काय गरज आहे? असं आहे का? चला, समजलंय का हे सगळ्याला?
5 मिनिटाचा ब्रेक घ्या, लवकर परत या, सगळेच्या सगळे झक मारा, नाही तिकडं गायब व्हाचाल.